नमस्कार मित्रांनो. आजची भरती आहे ते भारतीय रेल्वेमध्ये आहे. भारतीय रेल्वेमध्ये तिकीट सुपरवायझर, क्लर्क, स्टेशन मास्टर अशा विविध पदांची तब्बल 5,810 जागांसाठी भरती आलेली आहे. यामध्ये तुमचे शिक्षण हे ग्रॅज्युएशन असणे आवश्यक आहे. ते कुठल्या पण शाखेमधून तुम्ही ग्रॅज्युएट असाल तरी चालेल. ज्यामध्ये तुम्हाला 27,000 रुपये सुरुवातीला पगार मिळणार आहे. यामध्ये तुमची वयोमर्यादा जी आहे ते 18 ते 30 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे. आणि जर तुम्ही SC/ST वर्गामधील असाल तर तुम्हाला 5 वर्ष किंवा OBC वर्गामधून असाल तर तुम्हाला 3 वर्ष इथं एज रिलॅक्सेशन पण मिळणार आहे. मित्रांनो, या परीक्षेची सिलेक्शन प्रोसेस ही 2 टप्प्यामध्ये असेल, ज्यामध्ये कम्प्युटर बेस्ड टेस्ट 1 आणि कम्प्युटर बेस्ड टेस्ट 2 असणार आहे. आणि ज्यांनी क्लर्क पदासाठी फॉर्म भरला असेल त्यांची आणखी एक टायपिंग स्किल टेस्ट होणार आहे. नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत असेल. परीक्षेच्या फीबद्दल सांगायचं झालं तर जनरल, OBC आणि EWS विद्यार्थ्यासाठी 500 रुपये परीक्षा फी असणार आहे आणि SC/ST आणि महिलांसाठी 250 रुपये परीक्षा फी असणार आहे. ग्रॅज्युएशनवरील पदांकरिता अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 नोव्हेंबर 2025 असणार आहे. मित्रांनो, अधिक माहितीसाठी तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली PDF पाहू शकता आणि अर्ज करण्याची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही फॉर्मला अप्लाय करू शकता. अशा जॉब विषयक माहितीसाठी माय करिअर चॅनलला सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र. धन्यवाद.